नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमन कायद्यातील सर्व दुरुस्त्या रद्द. मंत्री विश्वजित राणेंची माहिती. तीव्र विरोधानंतर नगर नियोजन मंडळाने घेतला निर्णय. सक्तीची निवृत्ती सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. 3 नोटिसा दिल्यानंतर होणार कारवाई. कर्मचारी संघटनेला विश्वासात घेऊनच कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. नेटवर्क सर्व्हेअरचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना अटक. कोळवाळ पोलिसांनी 2 आरोपींच्या आवळल्या मुसक्या. संशयितांकडून एकूण 83,000चा मुद्देमाल हस्तगत. एक आरोपी हा सरकारी कर्मचारी. ओल्ड गोव्यातील बेकायदेशीर बंगल्याची पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला. सोमवारी पंचायतीच्या उपसंचालकांसमोर झाली सुनावणी. सुनावणी दरम्यान हस्तक्षेप झाल्याने सुनावणी ढकलली पुढे. वकील साहिल सरदेसाईंची माहिती. आणि पणजी बाजारातील बेकायदेशीर 4 दुकानांवर कारवाई. पणजी महानगरपालिकेकडून 1 दुकान जमीनदोस्त. उर्वरित 3 बेकायदेशीर दुकानांवर लवकरच कारवाई करणार. महानगरपालिकेच्या आयुक्तांची माहिती. सुधारित टीसीपी कायदा सर्वसामान्य जनतेला परवडणारा नसल्यानं आरजीकडून त्याला विरोध करण्यात येतोय. सोमवारी आरजीनं या सुधारित कायद्याला टीसीपी कार्यालयासमोर आंदोलन करत विरोध दर्शवलाय. आरजीच्या या आंदोलनानंतर राज्यातील इतर विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्त्यांनीही या कायद्याचा निषेध केलाय. दरम्यान आंदोलकांच्या मागणीची दखल घेत नगर नियोजन मंत्री विश्वजित राणेंनी सुधारित कायदा रद्द करण्याचं वक्तव्य केलंय. पण हाची गरज कित्याक पडली आमकां एक गोंय लुटून हाडपाचे हो अमेंडमेंट हाडलो आनी लुटून हाडपाचो अमेंडमेंट हाडला आनी हो अमेंडमेंट प्रपोज केलो तो मिनिस्टराक गोंयना. आज तो युके लंडना बसून फोनाचेर सांगता की गोंयकारांक हो अमेंडमेंट जोरी तरी अपोज करपा जायो जाल्यार कायद्या प्रमाणे अपोज करपा जाय म्हणटा व्हिडिओ कॉलाचेर. आम्ही कायद्यान आहाय आणि आम्ही कायद्यान तुका सांगूंक सोदताय की हे गॅझेटाचे जितले तुवें अमेंडमेंट प्रपोज केल्याय ते तूं स्क्रॅप कर आनी हे गरज ना. आमकां 1 लाख जमिनाचेर 30% FAR नाका. आमकां बिझनस वाडोवपाक गोल्फ कोर्स नाका. आमकां 200 बेड प्रायव्हेट हॉस्पिटलान नाका. तुका जरी तरी बेड दिवपा जायो आमगेले सब हेल्थ सेंटर आहाय, आमगेले PHC आहाय. हे PHC तुम्ही बेड वाडोयाय, थिंग तुम्ही अमेंडमेंट हाडाय आणि थिंग लोकांक बेड दियाय. आमकां गोल्फ कोर्ट हाडून गोंया बिझनस वाडोवपाक गरज ना. आमकडे गोंय हॉटेलां आहाय, तीच हॉटेलांक तुम्ही भरपा पयसो दिवप ते प्रयत्न कराय. आमकां गोंयांत जे एक्झिस्टिंग बिझनस आहा ते बिझनेस तूं कितकोन डेव्हलप करतलो ते करपाक तुम्ही अमेंडमेंट हाडाय. हांवें कितें केलां आतां तुमकां पयलीं दिल्ले तेन्ना कित्याक एक हांव सांगूं सोदतां गोंयचे जनतेक की म्हाजोच कसलो हांगा मेन म्हणजे ट्रान्सपरन्सी हो म्हाजो मेन मुद्दो आहा. ट्रान्सपरन्सीच्या माध्यमांतल्यान गोंयचे जनतेच्या हितान जे कितें आहा ते करपाचो म्हाजो सदां प्रयत्न आसतलो. पूण त्याच बरोबर एक लक्षात घेवंक जाय की काही लोकांनी आमकां डायरेक्शन दिवपाची गरज नासता. काय लोक कितें करता की काय राजकारणाचो वापर करपाचो त्यांचो प्रयत्न असता. काय लोक रेलेवन्स दवरपाक प्रयत्न करता. आयज हांव तुमकां प्रुडंटच्या माध्यमांतल्यान फक्त तुमचे कडेन म्हाजी चर्चा चल्ल्या. मेन म्हणजे आयज कितें आहा की हांवें कांय मिनटां पयलीं हांव मेल जेन्ना ड्राफ्ट करतलो हांवें ठरयलां की सगळे जे अमेंडमेंट हांवें हाडलेले सगळे जे अमेंडमेंट हांव स्क्रॅप करता विथ इमिजिएट इफेक्ट. आमचे जे एक्सपर्ट कमिटी आहात त्योच अमेंडमेंट परत घेतले, ते स्टेक होल्डर कडेन चर्चा करतले, तेजे नंतर बोर्डाक हाडटले, तेजे नंतर आमी बोर्ड परत एकदा तेजेर चर्चा करून मागीर तो प्रोसेस फुडें वयतलो. सद्याच्या परिस्थितीत जो ईमेल हांवें ड्राफ्ट करून धाडला CTPक ही ते अमेंडमेंट आमी जे नोटिफिकेशन धाडलेले टू बी स्क्रॅप विथ इमिजिएट इफेक्ट. कित्याक म्हाका गरज ना कॉन्ट्रोवर्सी. कित्याक जेन्ना म्हाजो पर्सनल स्वार्थ कसल्याच गोष्टीक ना तर कसलोच ना, पण एक्सपर्ट कमिटीक घेवन ते ड्रायव्ह करपाचो म्हाजो प्रयत्न आसतलो. आनी आमच्या बोर्डान जे डिसिजनां घेतलेली ते सगळे डिसिजनां व्हॅलिड आसतली. पण त्याच बरोबर अभियानसान हांवें दवरल्या. पण त्याच बरोबर तुम्ही एक लक्षात घेवंक जाय अभियानसान ते रिड्रॉ करपाक तो फरक काय ना. ते परत एकदा ते एक्सपर्ट कमिटीचे नांवां आयजूच हांव डिक्लेअर करतलो. ते एक्सपर्ट कमिटीचे सगळे स्टेक होल्डर कडेन चर्चा करून त्याच्या नंतर आम्ही ह्यो सगळ्या गोष्टी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. परत एकदा गोंयचे जनतेक सांगूंक सोदता
हे जे स्टेक होल्डर असू, जे पॉलिटिकल स्टेक होल्डर असू, काय एनजीओ असू, यांच्याकडे उलोवन एकूच बाजू केन्ना केन्ना काय लोक मांडपाचो प्रयत्न करता. आणि दुसरी गोष्ट हांवें पळयला की काल आमच्या ऑफिसरान काय पॉलिटिकल पार्टीन कट अँड पेस्ट करून ते ऑब्जेक्शन सजेशन घातल्या. काय हरकत ना. कितें आसता, प्रत्येक मनशाचे वेगळे विचार असता. आम्ही कितें करता, सद्याच्या परिस्थितीन हे जे वेटिंग एबेन्सान आमी जे दवरल्या ते हांव सध्या तुमकां सांगूंक सोदता की ह्योच अमेंडमेंट्स आमी परत एकदा आमी घेतले आणि परत एकदा आमी बोर्डान आमी चर्चा करतले आफ्टर द एक्सपर्ट्स टॉक टू द स्टेक होल्डर्स. सध्याच्या परिस्थितीन हांव सगळे अमेंडमेंट स्क्रॅप करता. तुम्ही पयलीं No अबेन्स doubt. म्हटलेले आता स्क्रॅप म्हणटा, सो आता स्क्रॅप म्हणून फुडें वचपाचें. ना स्क्रॅप अबेन्स नो, स्क्रॅपच केल्यार बरें. ते कित्याक आहा की एक अमेंडमेंट डिस्कस करून एक्सपर्ट्साक त्या स्टेक होल्डर कडे आमी डिस्कस करून ते फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न आमी करूया. आणि त्याच बरोबर माझे पर्सनल हांगा अजेंडा कांयच ना. म्हाका जाय गोंया राज्यान विकास चल्लो जाय. हांगा सगळ्यो गोश्ट्यो बंद पडोना. मेन म्हणजे आता मुख्यमंत्री आमी सगळे एकजूट जावन एक गोष्ट फुडें व्हरपाचो आमचो मुख्यमंत्री प्रयत्न करीत आसता. पण त्याच बरोबर गोंया राज्यान हो विरोध करपाचो विरोध तशें आमकां चर्चा करपाची ना. म्हणून हांवें कितें ठरयलें की हांवें जर अभियानसान दवरले परत लोक म्हणटले ना हेच्या फाटल्यान कितें तरी हेतू आसतलो. हेतू काय ना, सरळ स्क्रॅप करता हांव. त्याच बरोबर हांवें डायरेक्शन दिल्लें आसा की कोर्टान जे खंय 3 वर्सां पळयता आमी निर्णय जायना, आमी 16B परत एकदा ते ऑपरेशनलायज करपाक परमिशन आमी कोर्टा कडेन घेतले. पूण आयज पर्यंत जे कितें केसीस केल्ले आसा, जे कितें 1222 केसीस, त्याच बरोबर प्रोविजनल आणि फायनल अप्रुव्हल बी जाल्ले केसीस, ह्यो सगळे केसीस स्क्रॅप करता विथ इमिजिएट इफेक्ट. दे विल बी नो केस ऑफ 16B वॅलिड फ्रॉम टुडे. आय हॅव गिवन डायरेक्शन्स टू स्क्रॅप इट. इट विल बी रेक्टिफाईड बाय द बोर्ड. आणि त्याच्यानंतर आम्ही कोर्टान एफिडेविट घालतले की काइंडली गिव्ह अस परमिशन अंडर द सुपरविजन ऑफ एक्सपर्ट्स टू रीलुक एट 16B केस बाय केस. ते बी दिना जाल्यार काय हरकत ना. पण कितें आहा की सध्याच्या परिस्थितीत सगळे 16B चे केसेस रद्द झाल्या. आयजच्या दिसा तुम्ही तसे धरू शकता, कारण आय सेड विथ इफेक्ट फ्रॉम टुडे ऑल केसेस स्टँड कॅन्सल. आम्ही एफिडेविट घालता कोर्टान की आमकां एक बी केस आमकां नाका, सगळे आम्ही भायर उडयता. आणि त्याच बरोबर ह्यो अमेंडमेंट बी हाडल्यात त्यो बी भायर उडयता. आणि ह्यो अमेंडमेंट आम्ही परत एकदा ह्योच अमेंडमेंट आम्ही थ्रू द स्क्रुटिनी ऑफ एक्सपर्ट्स परत एकदा हाडपाचो आम्ही प्रयत्न करतले आफ्टर टॉकिंग टू द स्टेक होल्डर्स. त्यांच्याकडे चर्चा जावन दी, त्यांचं समाधान जावन दी. तांकां अशें दिसूं नये की आमी कितें रोड रोल करूंक पळयता, आणि आमी कसलेच गोष्ट आमी रोड रोल करूंक पळयना. आमी सगळ्या गोंयचे जनतेच्या हितान आणि ट्रान्सपरंटली आमी करतले. पण 1-2 गोष्टी आयज जाल्या. एक म्हणजे ते TCP अमेंडमेंट्स जे हांवेंनूच हाडले आमच्या बोर्डाचे सहकार्य करून. हेच बोर्ड आणि एक्सपर्ट्स परत एकदा ते स्टेक होल्डर कडे चर्चा करतले. त्याच्यानंतर ते परत गरज पडल्यार रीड्राफ्ट करून परत रिनोटिफाय करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. विथ मॉडिफिकेशन, विदाउट मॉडिफिकेशन ते फुडें कळटले आमकां. पण आयजचे दिसा खंयचेच TCP अमेंडमेंटाचेर चर्चा करपाची गरज ना, कारण सगळे TCPचे अमेंडमेंट्स जे आसा त्यो TCP अमेंडमेंट्स आम्ही रद्द केल्या. माझे ईमेलच्या माध्यमांतल्यान हांवें ऑलरेडी CTPक इंटिमेट केल्या. आणि 16Bचे सगळे केसीस आम्ही रद्द केल्ले आसा. देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ 16B. वी विल ट्राय टू ऑपरेशनलाइज 16B by going back to the court through affidavit saying that all the cases we are cancelling, and give us permission to relook at it with the monitoring of experts. And this is how we want to move forward. हे तुमच्या माध्यमांतल्यान गोंयचे जनतेक कळपाक, म्हणजे तांकां कळोंक जाय की बाबा विश्वजीत राणे इज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. आय एम टोटली ट्रान्सपरंट. आय एम विथ द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. And that's all I can say, nothing more. नेटवर्क सर्व्हेयरचे अपहरण आणि लुबाडणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे. संशयितांकडून पोलिसांनी एकूण 83,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारी कर्मचारी प्रकेश शेटकर आणि मिलिंद नाईक यांना बेड्या ठोठावल्या आहेत. राज्यात चोरीचे प्रकार वाढत आहेत. सोमवारी कोलवाळ पोलिसांनी लुटीच्या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे. म्हापशाचे उपअधीक्षक जिवबा दळवींनी दिलेल्या माहितीनुसार रामा गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं 2 संशयितांनी अपहरण करत त्याला कोलवाळ जेलजवळील निर्जन स्थळी नेण्यात आलं. दरम्यान पीडित व्यक्तीकडून आरोपींनी तब्बल 83,000ची रक्कम आपल्या खात्यावर गुगल पेच्या माध्यमातून पाठवून घेतली. या प्रकरणानंतर पीडित व्यक्तीनं तातडीनं पोलिसात धाव घेत झाला प्रकार कथन केला. दरम्यान अवघ्या काही तासातच कोलवाळ पोलिसांनी 3 पथकं नेमून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 2 टॅबसह 83,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक जण
हा सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आलंय. आता या कर्मचाऱ्याविरोधात संबंधित खात्याला माहिती दिली जाणार असून त्याच्यावर खात्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली आहे. Yesterday, there was one crime reported wherein the complainant, Mr. Rama Gupta, who is doing some survey of National Payment Corporation of India, and while doing so, they have forcibly made the victim to sit on the scooter, and they took him to some distance near Kolware jail. Thereafter, another accused followed with the Swift car. And he made him to sit in the Swift car. The two taps were forcibly taken from the victim complainant, and he was forced to transfer amount from the Google Pay of the complainant to the one of the accused person. So the complaint was received late in the evening, and then same was registered. Thereafter, since the Google payment was done, we could get mobile details. And from the mobile details, we have found to form 2-3 teams, and one team consists of PSI Mandar Parab. We got the information that they are hiding at Pernem. So immediate team was dispatched, and then we could manage to get both the accused person, and we have done total recovery of this crime. We have recovered both the tabs. We have attached scooter. We attached a Swift vehicle used for the crime, and the money which was transferred is also recovered. So this was within just 5-6 hours of quick action, we could able to track this total entire case, and we have arrested both the accused person. One of the accused person by name Prakash Shetkar is a government servant working in ITI, PEDM, APSA. And we will be also submitting report to the department so that department action will also be initiated. सर कितल्यांक जाली ही घटना? काल इवनिंग जाल्ली ती, but this accused victim was kidnapped. So once soon the case he came to police station, we registered FIR, and we started our investigation. सर यांचे पयली आणि बॅकग्राऊंड क्राईम No, तांचे कडेन आम्ही व्हेरीफाय केला, दे आर लोकल्स. तशें अजून पर्यंत पयलींचे क्रायम दिसूंक ना, तरी पूण मोर व्हेरिफिकेशन इज गोईंग ऑन. सर जी स्विफ्ट यूज जाल्ली पळय ती आनी पयली खंयच्या हेका यूज जाल्ली आहा? That is under verification. We are doing the verification, but it was commendable action by Kolware police station, and we achieved the success. सो जे लॅपटॉप्स मेवलेले आहा तेजे टोटल कॉस्ट? These taps are worth 40,000 each. The 2 taps are recovered, and the cash is also recovered. गेल्या पावसाळी अधिवेशनात ओल्ड गोवा येथील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाचा विषय बराच गाजला. या प्रकरणी सोमवारी पंचायतीच्या उपसंचालकांसमोर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान हस्तक्षेप झाल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती वकील साहिल सरदेसाई यांनी दिली आहे. So today the matter has been listed. Today it has been taken up on board, and we have already placed our intervention application on record. And we have been directed to furnish them a copy to the respondent panchayat and also the main party who we are alleging to have constructed the illegal construction. It has been posted now on 28th of October for their reply. So I hope this will get disposed quickly on the same date itself if possible. Is it a new intervention or? This is a new intervention. Prior to that, earlier interventions are still pending. They have not remained present today, but even they are pending. So this is Our intervention. This is the fourth one. This is the, as per me, this is the third one, but there might be more. What about the unarmed ratios and gold? That is pending before the court. That is pending before the court. That is not a problem because the main issue of all the interventions, our case is the same. That there is illegal construction which the court has seen through, and we are hoping that the court will come to a proper conclusion after going through all the documents and giving them an opportunity to be heard. They will pass a proper order saying that it has to be demolished as per law. That's it. Thank you. What is your name? I'm Advocate Sai. Now, sir. My name is Anjalo Badekar. I'm from Kandapur. I have filed the intervention somewhere in the month of August, and 3 consecutive
it was adjourned. And now today they have admitted. And the next date is on 20th of October at 12. So I have interviewed you giving more evidence to the government. So you have got more evidence than the other interveners? Yes, I have got more evidence than the other interveners. So do you expect on 20th it will be, hearing will be done? On 20th? Yeah. I don't know because where it was postponed, I don't know whether it will be taken up or not. पणजी बाजारातील 4 बेकायदेशीर दुकानांवर पणजी महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी पणजी बाजारातील एक दुकान पाडण्यात आलं. उर्वरित 3 बेकायदेशीर दुकानांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे. तुमकां घेता तुमी दिता न्ही तो काय ओके सर एक्झॅक्टली कितें डेमोलिशन चालू हांगासर कित्याक म्हणून मार्केटान ही ओपन स्पेस आहे, डेजिग्नेटेड ओपन स्पेस आणि त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केले, परमिशन घेऊन ना. So deciding a drive, starting with this first and then we'll go to the other shops also. We have a list. Verify and then we'll remove those structures. So how many illegal construction are there as per this Panjim market? So far we have already found out 4, but there will be definitely more. We'll remove. So this drive will be only in market area or you will be going? To confine only to market as of now. Later on we'll see about others. But So later on even other parts of Panjim city. under CCP which area is there it will be demolished. That's right. Okay, so what period you give No, with the it notice? is illegal. Structure than our property. We didn't give them any notice. They removed it directly. Okay. So when the rest shops will be demolished in the market? This is going to take time. Cutting takes time. Manpower also is there. You see the amount of equipment that is there. It will take time. But we'll do it all. Okay. Thank you, sir. सावधान, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. कुडचडे बाजारात 500 व 200 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. पाहुयात सविस्तर वृत्त. कोरोना महामारीनंतर बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला. सर्वाधिक बनावट नोटा या 500 आणि 200 रुपयांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बनावट नोटा देऊन फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. नकली नोटा देऊन फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना एका जोडप्यानं गंडा घातल्याचा प्रकार दक्षिण गोव्यातील कुडचडे भागात घडलाय. तोंडावर मास्क आणि हेल्मेट घालून असलेल्या जोडप्यानं बाजारातील काही व्यावसायिकांना नकली नोटा देऊन गंडवल्याचा प्रकार समोर आलाय. आता सध्या लोकांनी व्यापाऱ्यांनी प्रत्येकान सावध रावपाचें. कित्याक आज कुडचड्यार प्रत्येका कडेन 500ची नोटी हाडून हे फ्रूटवाल्यांक बावड्यांक हेंकां तेंकां सगळ्यांक फटयतात आनी हाजेर दखल घेवची सरकारान. गरिबांक बावड्यांक कितें मेळटा फायदो? ती फ्रूट हाडटा विकता बावड्यांनी अशें 500 लोकांक जर तालांव पडलो जाल्यार लोकांनी जगपाचें कशें? सर्रासपणी नोटी भायर सरल्यार दिसता न्हू. हय हय हय. कोणी दिली तुका 500 नोट? रात्री 8 सुमार येऊन तोंडा बाजून नासले व्हडले आणि मास्क घातलेले आणि ते हेल्मेट घालून येयले. कितें मगो कितें यो मगो म्हणून अशें रावले. कितें आमी श्वासान दिता म्हणून हांव दिले 150 रुपया माल दिले आणि 150 रुपया परतून दिले ताका. कोण बायल मनीस येयल्ली? 2 जाण येयले, एक बायलेन एक दादलो. हेजे पयलीं केन्ना कुडचड्यार पयले तुमी तांकां अशें वळखता? मास्क घातले आणि तोंडा सगळी बांदली जाल्यार कशी वळखपाक मेळटा लोकांक? आनी 500 आनी कितल्या दिली तुका? 2 नोटी दिली काय 1 नोट? एक नोट. दुर्गा मोटर्सतर्फे योद्धा आणि इंट्रा या 2 नवीन गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं. या गाड्यांना बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सेल्स व मार्केटिंग
गाडयेक कांयच प्रॉब्लेम ना. मेन म्हणजे कितें आहा की सीट हायट जी आसा सिटाची ती सारकी तुका फुडलो डॅशबोर्ड आहे ते क्लीन दिसता. गियर शिफ्टिंगूय बरें, पावर स्टेरींग ताका लागून स्टेरींगूय स्मूथ आहा. सो तो विवोजांक कितें सांगपाक सोदता समज कोण प्लॅन करता असली हे घेवपाक तांकां तूं कितें सांगता? 4 पयशे जोडटलो जाल्यार गाडी टाटाचीच घेवपाची. एक तर इंट्रा घेवपाची, योद्धा घेवपाची. मेंटेनन्स फ्री गाडी आहा, कित्याक म्हाजी ऑलरेडी टाटाचीच गाडी आहा. 10 वर्सां जालीं हांव चलयता, कसलोच त्रास ना. फक्त टायम टू टायम मेंटेनन्स करपाचो. See, with this addition, we will like to satisfy our customers who is having a requirement for higher payload category. Okay, so these two products will serve us and it will help us to boost our customers in market so that we can add on our numbers. Thank you. These two units, vehicles which have been launched by Tata Motors, that is V50 and Yodha 2.0, will cater basically into the heavy segment. As far as it is concerned, Yodha, which caters to the construction, cement industry, what you call this, cement blocks, heavy machineries, everything. Second is that V50 also is an upgraded version and a product which is itself is a 1.5 tons passing. With a basic thing is that the cargo body itself is lengthier, 10 feet. Okay, so that would give a person who want a vehicle for the volume business also as well as the load factor also. Okay, and with this I think that we would increase our market share into the Goan market with these two new products. Okay, and future there are other products also which are in the pipeline of Tata Motors in this segment of small commercial vehicles. मेरा नाम अनन्या है और मैं टाटा मोटर्स की तरफ से रिप्रेजेंटेटिव हूँ गोवा में. सेल्स एंड मार्केटिंग देखती हूँ मैं. और आज हमारे 2 प्रोडक्ट्स का लॉन्च है, इंट्रा V50 और योद्धा 2.0. दोनों ही कमर्शियल कैटेगरी की पिकअप्स गाड़ियाँ हैं. हमारे पास ऑलरेडी पहले ही इस कैटेगरी में इंट्रा V10, V30 गाड़ी थी. योद्धा के पास हमारे पास योद्धा में 1.7 टन की गाड़ी थी. आज हम इंट्रा V50 लॉन्च कर रहे हैं जो कि 1500 kg पेलोड की गाड़ी है. योद्धा में हमारी योद्धा 2.0 लॉन्च हुई है जो कि 2 टन की गाड़ी है. और अभी तक कस्टमर्स का रिस्पांस दोनों ही गाड़ियों के लिए काफ़ी अच्छा आया है. बुकिंग्स भी स्टार्ट हो चुकी है दोनों गाड़ियों के लिए. इनफैक्ट काफ़ी सारे कस्टमर्स हैं जो ऑलरेडी प्री बुक कर लिया है गाड़ी को. आज दोनों ही गाड़ियों की हम टेस्ट ड्राइव्स भी दे रहे हैं कस्टमर्स को और डिस्प्ले भी कर रहे हैं गाड़ियों के बारे में. जो नई बात है नई गाड़ियों को लेकर के वो उनका पेलोड कैटेगरी है जो कि हमारे कंपटीशन के रेंज में सबसे ज़्यादा है. इंट्रा V50 अगर आप देखेंगे तो उसका 1500 kg का पेलोड है. उसकी डेक लेंथ 10 फीट की है जो कि हमारा जो भी कंपटीशन है यहाँ पे वो उन सारी गाड़ियों में से सबसे ज़्यादा लंबी गाड़ी है. सबसे ज़्यादा पेलोड है उसका. लोग उसमें सबसे ज़्यादा लोड कैरी कर सकते हैं बिना किसी भी दिक्कत के. इनफैक्ट गाड़ी की लीफ स्प्रिंग्स भी बढ़ाए हैं पीछे की तरफ, तो लोड कैरी करने में गाड़ी को ज़रा भी दिक्कत नहीं होगी. योद्धा जो नई वाली आई है वो भी अपनी कैटेगरी में 2 टन की गाड़ी है. सबसे ज़्यादा लोड कैरिंग गाड़ी है वो. तो उसका भी रिस्पांस बहुत अच्छा आया है कस्टमर्स की तरफ से. एंड आई होप कि वो गोवन मार्केट के लिए काफ़ी सुटेबल गाड़ियाँ रहेंगी. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.